इकडे कचरा तिकडे कचरा, आता समुद्रातही कचरा. पृथ्वी हा ग्रह आधीच एका कचराकुंडीत बदलत चालला आहे. मानवजात आता अवकाशाला देखील भंगाराचे आंगण आणत आहे. हा व्हिडिओ या चॅनलच्या एडिटोरियल सिरीजचा दुसरा एपिसोड आहे. तर या एपिसोडमध्ये एक आगळ्या वेगळ्या पण माहितीने भरलेल्या टॉपिकवर मी डिटेलमध्ये बोलणार आहे. टॉपिक आहे स्पेस म्हणजेच अवकाशामधील वाढत्या डिब्रीज किंवा कचरा. या व्हिडिओमध्ये हे 4 पॉईंट मी आपल्या समोर मांडतो. नंबर 1, या स्पेस डिब्रीज पासून आपल्याला काय धोका होतो. नंबर 2, या स्पेस डिब्रीजचा स्रोत काय आहे. नंबर 3, याबद्दल काय केले पाहिजे. आणि नंबर 4, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननी यावर काय पावले उचलली आहेत, ती नेमकी काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. स्पर्धा परीक्षा इच्छुकांना देखील हा व्हिडिओ उपयोगात येईल. सर्वांना नमस्कार, मी विशाल नरसे आणि तुम्ही पाहत आहात रिपोर्ट विथ विशाल. सुरुवात करूया या कचऱ्यापासून होणाऱ्या धोक्यांपासून. रिसेंटली झालेल्या एका अभ्यासामध्ये आपल्या स्पेसमध्ये 30,000 पेक्षा जास्त मुगाबा असल्याचे समोर आले आहे, ज्यांचा आकार 10 सेंटीमीटर पेक्षा मोठा आहे आणि त्यांचे वजन सुमारे 9,000 मेट्रिक टन एवढे आहे. जवळपास 600 बस एवढे वजन आपल्या पृथ्वीभोवती फिरते आणि हा धोकादायक कचरा सुमारे 10 किलोमीटर प्रति सेकंदाच्या वेगाने पृथ्वीभोवती फिरतो. एका बंदुकीच्या बुलेटच्या जवळजवळ 7 पट जास्त वेगाने. आणि हा कम्युनिकेशन, निरीक्षण आणि खगोलशास्त्र सॅटेलाइट्सला टक्कर होण्याचा धोका असतो. रिसेंटच्या वर्षात हा पृथ्वीभोवती फिरणारा कचरा याची संख्या गगनाला भिडली आहे. ग्रॅव्हिटी ही 2013 सालची एक हॉलिवूड सायन्स फिक्शन थ्रिलर मूवी आहे, ज्यामध्ये ऑर्बिटल डिब्रीजने त्याची स्पेसशिप नष्ट झाल्यानंतर अवकाशात हरवलेल्या अंतराळवीरांची गोष्ट आहे. हा पिक्चर काल्पनिक होता, परंतु आता या वाढत्या स्पेस डिब्रीजमुळे आता हा धोका वास्तविक आहे. नंबर 2, आता याचे स्रोत. ऑर्बिटमधील मोडतोड रॉकेट प्रक्षेपण सामग्री. ऑर्बिटमधील मोडतोड रॉकेट प्रक्षेपण सामग्री आणि निकामी उपग्रह किंवा धातू, पेंट, स्क्रू आणि इतर लहान वस्तूंमधून हा कचरा येऊ शकतो. एवढ्या वेगाने एकच स्क्रू हा देखील सॅटेलाइटला नुकसान पोहोचू किंवा नष्ट करू शकतो. अंतराळ यान आणि रॉकेटमधील इंधन आणि बॅटरी रूममधील साठवलेल्या अविशिष्ट ऊर्जेमुळे होणारा स्फोट हा देखील या कचऱ्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. वाढती सरकारी व खाजगी ट्रॅफिक या कचऱ्याचे क्षेत्रफळ आणि जागा हे वाढवतच आहेत. आताच रिसेंटली गुपी टोटापुरा हा स्पेसमध्ये जाणारा टुरिस्ट म्हणून पहिला भारतीय बनला आहे. सध्या पृथ्वीभोवती सुमारे 10,000 उपग्रह फिरतात. प्रदूषित कक्षीय वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक गर्दीचे होत चालले आहे, ज्यामुळे वाढत्या अवकाश अर्थव्यवस्थेला एक धोका निर्माण होत आहे. नंबर 3, आता काय केले पाहिजे. अंतराळातील जंगमुळे झालेल्या नुकसानावर राष्ट्रांना दोषी धरणारा 1967चा कायदा हा काय काम करू शकला नाही. राष्ट्रांनी अवकाशाला कचऱ्याचा ढिगारा थांबवण्याची आणि पृथ्वीच्या जवळचे ऑर्बिट हे स्वच्छ करण्याची गरज आहे. विचित्र जसे वाटेल तसे अद्यापि असा कोणताही आंतरराष्ट्रीयकरण नाही जो या स्पेस जंकला मर्यादित करतो किंवा हे स्पेस जंक निष्काळजीपणासाठी काही रूल्स सेट करतो. अशा करारावर पोहोचण्यासाठी जागतिक सहकार्य हे आवश्यक आहे, ज्यात जबाबदारीची रूपरेषा सांगितली जाते आणि ज्या कंपन्यांच्या अंतराळ जंकच्या ढिगाऱ्यांमुळे नुकसान होते त्याच्यावर दंड आकारला जातो. नंबर 4, आता पाहू यावर इस्रो काय करते. या स्पेसमधील कचऱ्याचा धोका कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे खर्च केलेले उपग्रह आणि रॉकेट हे वातावरणातच जाळून टाकणे.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने या क्षेत्रात पुढाकार घेतला आहे आणि 2025 पासून प्रत्येक मोहिमेत भंगारमुक्ती दृष्टिकोन हा समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छ कक्षाची काळजीपूर्वक निवड करणे, मिशन नंतर रॉकेटची विल्हेवाट लावण्यासाठी व अधिक इंधनासाठी बजेट नियुक्त करणे आणि ते पृथ्वीच्या वातावरणात परत येताना त्याचा मार्ग नियंत्रित करणे जेणेकरून ते कक्षात कोणतेही मोडतोड सोडत नाही. कन्क्लुजन मध्ये मी म्हणेन की पृथ्वीच्या कक्षेचे सैन्यीकरण हे आधीच एक मोठा धोका होता. आता वाढत्या प्रायव्हेटायझेशनमुळे हा धोका अजून भयानक झाला आहे. अंतराळ हे स्वच्छ ठेवण्यासाठी अंटार्क्टिक अधिवेशन सारखा एक जागतिक करार आवश्यक आहे. तर तुम्हाला या टॉपिक बद्दल काय वाटते ते मला खाली कॉमेंट की सांगा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.